नमस्कार, मी सृष्टी. स्वागत आहे माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर बाहेर पाऊस पडत आहे, त्यामुळे आज आम्ही घरी उडीद वडे बनवायचा प्लॅन घातलेला आहे. चला तर मग. तर डाळ पहिल्यांदा मी 3 तास भिजत घातली होती. त्यात थोडीशी मूग डाळसुद्धा भिजत घातली होती उडीद डाळासोबत. तर डाळ भिजल्यानंतर ती बारीक करून त्यामध्ये मिरची, आलं, लसूणसुद्धा घातलं आहे. ही आमची घरची डाळ आहे, त्यामुळे चिवटपणा जास्त आहे. आता चटणी बनवूया. चटणीसाठी मी मिरच्या, फुटाणा डाळ, लसूण, खोबरं, आलं अर्धा इंच हे सर्व बारीक करून त्याच्यामध्ये थोडंसं बारीक करताना मीठ टाकून पाणी घालून बारीक केलेलं आहे व आपली या पद्धतीने चटणी तयार होते. पाहू शकता. जर तुम्हाला मगाशी उडदाचे पीठ बारीक केलेले मिक्सरला लोड येत असेल बारीक करताना, तर पाणी वापरलं तर चालेल. पण पाणी वापरल्यामुळे पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे वडे चांगले पडत नाहीत. तर पातळ झाल्यास त्यामध्ये 2 चमचे मैदा व 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यावे, जेणेकरून पिठाची कन्सिस्टन्सी नॉर्मल होते, म्हणजे वडे तळण्यासारखे. आता चटणीला फोडणी बनवून घेतली. त्यामध्ये कढीपत्ता, जिरे मोहरीची फोडणी बनवून त्यामध्ये चटणी टाकून तुम्हाला जेवढी घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकून चटणी तयार करून घ्यावी. त्यामध्ये थोडीशी चिमूटभर साखरसुद्धा टाकावी. माझं नारळाचं खोबरं जर जास्तच गोड होतं, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये साखर टाकलेली नाही आहे. काहीजण ह्याच्यामध्ये नारळाचं पाणीसुद्धा वापरतात, ते सुद्धा चालतं वापरलं तर. तर अशा पद्धतीने माझी चटणी तयार झालेली आहे. चला तर मग आता वड्याचे पीठ बघूया. वड्याच्या पिठामध्ये थोडंसं चिमूटभर सोडा, मीठ आणि जिरं टाकून पुन्हा एकदा हलवून घ्यावे. चांगले व्यवस्थितरित्या जेवढं फेटून घेतो आपण पीठ, तेवढ्या चांगल्या पद्धतीने वडे तयार होतात, खमंग आणि खुसखुशीत. आता वड्याचे पीठ तयार झाले हे कसं समजावे, तर वड्यातला छोटंसं पिठाचं पीठ पाण्यामध्ये टाकून बघावे. ते वर आलं तर आपलं वड्याचं पीठ तयार आहे समजून घ्यावे. आता चला तर वडे तळूया. थोडंसं गॅसची फ्लेम वाढवून वडे सोडावे. वडे सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियमवरती ठेवली तरी चालेल, जेणेकरून वडे आपले करपणार नाहीत व व्यवस्थितरित्या भाजले जातील. वड्याचा शेप जमत असला तर करा, नाहीतर नाही केला तरी चालतो. भाजून घेऊन एवढा शेप देऊन खाण्यापेक्षा गोल खाल्ले तर काय हरकत आहे. शेवटी कसं पण खाल्लं तर पोटातच जाणार आहेत. पण माझ्या मम्मीने छान वड्यांचे शेप आणलेले आहेत, बघू शकता. आता इकडे वडे पण तयार आहेत, चटणी पण तयार आहे, मोसम पण चांगला आहे. मग आता वडे एन्जॉय करूया चटणीसोबत. चला तर मग. मी खातो, तुम्ही पण तुमच्या घरी तयार करून नक्की बघा कसे होतात आणि चांगले झाल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.